तर विधानसभेच्या निकालावर शरद पवारांनी शंका व्यक्त केली आहे। काँग्रेसला 80 लाख मतं, त्यांचे 15 लोक निवडून आलेत, तर शिंदेंना 79 लाख मतं असताना त्यांचे 57 लोक निवडून आल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10। आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41। म्हणजे 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41 हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत। त्या गावी जातोय आम्ही, असं ठरवलं जाऊनच येऊ, लोकांना बोलू, त्यांच्याकडे समजून घेऊ। 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला, हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे, पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे, त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल।